कोल्हापूर महानगरपालिकेत मात्र ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पक्षपातळीवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांनीच खऱ्या अर्थानं नेतृत्व केलं। काँग्रेसचे नेतृत्व बंटी पाटील करत होते, राष्ट्रवादीचे नेतृत्व हसन मुश्रीफ करत होते आणि त्यांनी पक्षपातळीवर निवडणुका लढवताना मात्र दोघांची आघाडी झाली नाही आणि स्वतंत्र निवडणुका लढवल्या, पण त्यांना सत्ता मिळवण्याइतकं बहुमत असावं इतकी संख्याबळ मिळालं नाही। इतकंच काय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचे मिळून ही एकत्र आले तरी त्यांना 36चा आकडा जो बहुमतासाठी लागतो किंवा सत्तेसाठी लागतो तो गाठता आला नाही। अखेर त्यांना शिवसेनेच्या 4 नगरसेवकांची मदत घेऊन काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करावी लागली। या सर्व प्रकरणामध्ये खरं म्हणजे ज्यावेळेला महापालिकेचं राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरू केलं त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रल्हाद चव्हाण हे काम करत होते। ते पूर्वी महापौर होते, माधवराव माडिक यांच्या सहकार्याने ते महापौर झाले होते। तर राष्ट्रवादीचे आर.के. पवार हे देखील पूर्वी महापौर होते आणि ते नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले। यांनीही कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील यांच्या बरोबरीने राजकारणात सहभाग घेतला आणि सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला। यामुळे ते शिवसेनेचे 4 नगरसेवक घेऊन यशस्वी झाले, पण त्यांच्या पुढे एक पेच मात्र निर्माण झाला की महापौर पद कुणाला द्यायचं आणि कसं द्यायचं। दोघांच्या वाटाघाटीत त्यावेळेला महापौर पदाचा कार्यकाल 2.5 वर्षाचा होता। 5 वर्षाचा 2.5 वर्ष राष्ट्रवादीला आणि 2.5 वर्ष काँग्रेसला असं वाटून घेतलं। त्याचबरोबर सहकारी म्हणून मदत केलेल्या शिवसेनेलाही परिवहन सभापती आणि काही सदस्यपदाची पदे दिली होती। ह्या सर्व प्रकरणामध्ये राष्ट्रवादीनं सुरुवातीला आपल्याकडे महापौर पद घेतलं, पण हे घेत असताना त्यांनाही त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त झाली होती, नाराज जास्त करून त्यांना परवडणार नव्हतं। त्यामुळे त्यांना अखेर त्या 2.5 वर्षाच्या कालखंडाचे तुकडे पाडावे लागले। खरं म्हणजे ज्यावेळेला माधवराव माडिक यांनी महापौर पदाच्या कार्यकालाचे तुकडे पाडले त्यावेळेला त्यांच्यावर टोकाची टीका करणारे हे सर्व नेते ज्यावेळेला त्यांची सत्ता आली त्यावेळेला मात्र त्यांना त्याच वाटेवरून जावं लागलं। याची चर्चा कोल्हापूर शहरात आणि पर्यायाने जिल्ह्यात होऊ लागली होती, पण ती शेवटी अपरिहार्यच ठरली। सुरुवातीच्या काळात मुश्रीफ यांनी तृप्ती माळवी या नगरसेवक महिलेला महापौर पदाची संधी दिली। ही संधी देत असतानाच अचानक एक घटना घडली की तृप्ती माळवी या एका लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या। कुठलं तरी काम करून घेण्यासाठी त्यांनी काही रक्कम मागितली आणि ती आपल्या पंथामार्फत ती स्वीकारली, असे ते प्रकरण होतं। आणि दुर्दैवानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या कामात त्यांना अटक केली आणि तिथून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आलं। हा प्रकार खरं म्हणजे त्यावेळी प्रचंड गाजला। त्यानंतर दुसरे महापौर बदलण्यात आले, राष्ट्रवादीने आपला कार्यकाल पूर्ण केला। त्यानंतर काँग्रेसनं आपल्या कार्यकालात बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली महापौर केले आणि अशा पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली आणि प्रामुख्यानं बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे राजकारण सुरू झाले।